नमस्कार, मी विशाखा गणोरकर इंडिया न्यूज 21 मध्ये आपले स्वागत करते। काटोल नगर परिषदची मुख्याधिकारी बेजबाबदार, आरोग्य धोक्यात। नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषद ही नागपूर जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रातील स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कार प्राप्त नगर परिषद मानली जाते। परंतु याच नगर परिषदेच्या अर्जुन नगर वार्डमध्ये स्वच्छतेचा अभाव, रस्ते व सांडपाण्याच्या नाल्यांची दुरावस्था व साचलेले सांडपाणी दिसून येत आहे। त्याचबरोबर दुर्गंधी व डासांपासून होणारा त्रास या सर्व कारणांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। वेळोवेळी तक्रार दाखल करूनही नगर परिषद कुठलीही यावर अंमलबजावणी करीत नाही व डोळेझाकपणा करत असल्याचा आरोप आता येथील नागरिक करीत आहे। धंतोली, राठी लेआउट व पंचवटीसह इतर सर्वत्र वार्डमध्ये नगर परिषदेचे लक्ष आहे आणि आमच्यावर दुर्लक्ष का आहे? नगर परिषदेला पाणीपट्टी, कर, घर टॅक्स हे सर्व वेळेवर पाहिजे आणि सुविधा बघाव तर शून्य। गेल्या 10 वर्षांपासून येथील नाल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, याकडे कोणी लक्ष देणार याचा सवाल आता थेट नागरिक करीत आहेत। अर्जुन नगरातून बोलत आहे। नगर परिषदमधून ह्या नाल्या साफ करत नाही। मी स्वतः नाल्या साफ करतो, गाड्या अडते इथं आणि गंदगिरी आहे, मच्छर आहे, सगळं पाणी इथं थांबते। मी रोज सांज सकाळ ते नाली साफ करत राहतो, पण तरी पण ते साफ होत नाही। पण याची काही हे करा बा। आम्ही किती वेळा गेलो, ठाकूर साहेबाले बोललो, पण ते काही करून नाही राहिले, येऊन नाही राहिले, पाहून नाही राहिले। पावसाळ्यामध्ये घरात पाणी घुसते। आमच्या घरासमोर ह्या सांडपाण्याच्या नाल्या उघड्यावर आहे। सगळ्या गावातलं पाणी आमच्या ह्या संडासचं दारासमोरून जातात। मुलांना इथं हिवतापाची, आजाराची घराघरात साथ आली आहे आणि ठाकूर साहेबांना सांगितलं होतं आम्हाला निवडून द्या, नंतर आम्ही नाल्याचा बंदोबस्त करू, नाल्या तुमच्या झाकून देऊ, पण काहीच त्यांनी एकही कार्य केलं नाही।